उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून शहरात अनेक ठिकाणी त्यांनी बैठकीला सुरुवात केली आहे। शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची बैठक पार पडली। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। मोहोळ यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। भेट घेत राज्य शासनाने केंद्राला प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली आहे। पेसा भरती संदर्भात आमरण उपोषणास बसलेले माजी आमदार जेपी गावित यांची नरहरी झिरवाळ यांनी भेट घेतली। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विषय मार्गी लावू असं आश्वासन झिरवाळ यांनी दिले। डी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी एक्झिट परीक्षा द्यावी लागणार आहे। या एक्झिट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 24 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येईल। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज पहाटे 3 वाजता निधन झालंय। त्यांच्यावर हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानकडून निमंत्रण देण्यात आलंय। पाकिस्तानात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींना आमंत्रण पाठवलंय। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून वाद अजूनही कायम आहे। ज्यांच्या जागा जास्त त्यांचाच मुख्यमंत्री असेल असा फॉर्म्युला काँग्रेस पक्षाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राष्ट्रवादीचे अनेक आमदार घर वापसीच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील आमदार शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे। युतीचा धर्म फक्त भाजप शिवसेनेनं का पाळायचा असे खडे बोल भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंना सुनावले। वडगाव शहरातील कार्यक्रमाच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो टाकण्यात आलेला नाही। यावरून जगदीश मुळीक यांनी सुनावले। ठाण्यात शिवसेनेकडून दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। तसंच अभिवादन करण्यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी बॅनर उभारलेत। राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची भरती सरळ सेवा आणि नियमाप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्यात यावी या मागणीसाठी ईदगाह मैदानावर आदिवासींचं 1 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे। प्रकाश आंबेडकर बेमुदत आमरण उपोषणास बसलेले जेपी गावित यांची भेट घेणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी मुंबई दौऱ्यावर असताना ऐरोली मतदारसंघातून बाईक रॅली काढण्यात आली। युवक काँग्रेस नेते अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात ही बाईक रॅली काढण्यात आली। केंद्र सरकारनं रेशन कार्डच्या धान्य वाटप नियमात मोठा बदल केलाय। सरकार आता तांदूळऐवजी गहू, डाळ, हरभरा, साखर, मीठ, तेल, पीठ आणि मसाले देखील देणार आहेत। सायन येथील म्हाडाची जमीन सहकार भवनासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस भाडेपट्ट्यानं देण्यात येणार आहे। 30 वर्षांकरता ही जमीन भाडेपट्ट्यानं देण्यात येणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय। म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी एका मुलाखतीत दिली आहे। अलीकडच्या काळात म्हाडाची घरं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याचं चित्र आहे। पार्टीचा उपवर्गीकरणाचा अभ्यास अहवाल तयार केला गेलाय। त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड तफावत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। या जातींचं सर्वसमावेशक संशोधन करून लाभापासून अतिवंचित घटकांची नोंद करावी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धोरण ठरवावं अशी शिफारस केली गेली आहे। मुंबईतील रखडलेली एकूण 228 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प शासकीय महामंडळे आणि प्राधिकरणांमार्फत पूर्ण करण्यात येतील असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत घेण्यात आलाय। पुणे शहरात आगामी 60 दिवस लेझर दिव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले। आदेशामुळे दहीहंडी उत्सवातही लेझर बीमवर बंदी राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।